त्या काकांना या वसवाड्याविषयी काही माहीत असेल ना ते आपण त्यांना विचारूया. तिथं जनावरला साप मोठा, हा, त्याच्यामुळे आम्ही तिथं जात दिसत नाही. इतिहासकार काही सांगतात परंतु तो इतिहास तुमच्या समोर मांडल्यानंतर दाईस घरा दिसायची, दाईस घराचे भीतर पुन्हा आपाप पूर्वी काय दुष्काळ पडून गेले का काय, कोणाच्या वादायावदात गेले, पण योगून गुराख्याने जायचं, मग सापाला बघत बघत साप येतो का काय कोणी पाहून. आता तुमचा आजोबा बांधास नागुरुजी, आमचा आजोबा मारुती फुले, पुन्हा दरडीची भीत. देवगाव जे बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यामध्ये गाव येतं. या गावाच्या पूर्वेला बालाघाटच्या डोंगराची रांग आहे. या डोंगर रांगेमध्ये एक गाव होतं, म्हणजे डोंगरामध्ये. त्या गावाचं नाव होतं वसवाडी. आता हे ग्रामीण भाषेमध्ये किंवा गावामध्ये वसवाडी या नावाच्या गावाची चर्चा होते. आणि या वसवाडीच्या गावाच्या आता फक्त अस्तित्वाच्या काही खुणा आहेत. आणि या कशा प्रकारे खुणा आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. गोष्ट फार वर्षापूर्वीची आहे, म्हणजे अगदी 40-50 वर्षापूर्वीच्या काही गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. ज्यावेळेस आमचा जन्मही झाला नव्हता त्यावेळेस हा समोरचा जो भाग आहे हा देवगावच्या कार्यक्षेत्रात येतो. आणि मी जिथे उभा आहे हा भाग, हा एक छोटासा पठार आहे. आणि या पठारावर इथे एक वाडी होती. आणि या वाडीमध्ये काय 15-20-25-30 घरं असतील, मलाही माहित नाही. ही गोष्ट 50-60 वर्षापूर्वीची. असं म्हणतात की या वाडीची इथे घरं असायची, ही वेश होती अशी. इतिहास असेल, काही घटना घडल्या असतील, किंवा वर्षानुवर्ष इथे हा संपूर्ण भूभाग आहे, इथे त्यांना काही खाण्यापिण्यासाठी सोयी उपलब्ध नसतील म्हणून इथून गावचे गाव मधल्या मार्गे बीडकडे गेले आणि तिकडं स्थायिक झाले. तर या गावच्या खुणा इथे कशा आहेत ते तुम्हाला दाखवतोय मी. ही जी सगळी तुम्हाला पडलेली दगड दिसत आहेत, ही दगड कधी काळी इथं घरांचं अस्तित्व दाखवत होती. म्हणजे या देखील इथे खुणा आहेत बघा. हे बघा, इथे पूर्ण हा भाग आहे. इथे सुद्धा घरं होती, कारण पूर्ण या भागामध्ये दगड पडलेले आहेत. मलाही वाटत नव्हतं की इथे वाडी वगैरे असेल, परंतु जसं जसं मी पुढे आलो, इथे या भागात आलो, त्यावेळेस मला इथे थोडं त्याचं अस्तित्व जाणवलं. कारण इथे बघा, हे सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेला हा भाग आहे. हा भाग इथे बघा. आणि याच्या खाली इथेही तुम्हाला अस्तित्व जाणवेल बघा. थोडस पुढे जातो. इथे सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेलं, म्हणजे दगडावरती दगड रचलेले आहेत, अशी भिंती उभा केल्यासारखे आहेत. इथे बघा सिमेंट आहे सगळं. ही सगळी इथं घरं होती, किंवा असंही लोक म्हणतात की या भागामध्ये विहिरी होत्या पाण्यासाठी. आता या पुढचा नजारा बघा, या भागामधला हे सगळे घरांचेच अवशेष आहेत. म्हणजे सुरुवातीला पहिल्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा उपयोग कमी होत होता, अगदी मगाशी दाखवल्याप्रमाणे. आणि मग घरं कशी बांधली जायची, तर या दगडांची. इथून हा नजारा बघा किती छान दिसतोय. अगदी टोकावरती ही वाडी होती. वसलेली वाडी असेल इथे टोकावरती, म्हणजे त्याला वसवाडी असं म्हटलं जातं. आणि मग इथे काय झालं काय माहित नाही. इतिहासकार काही सांगतात, परंतु तो इतिहास तुमच्या समोर मांडल्यानंतर त्याला वादविवाद होतात, किंवा त्याला नव्या वादाला तोंड फुटतं. म्हणून तो इतिहास तुमच्या समोर न सांगितलेला बरा. परंतु पुढच्या पिढीला या गोष्टी माहीत व्हाव्यात, म्हणजे इथे या झाडी आहे, इथेही घरं होती इथं. आणि पावसाळ्याच्या दिवसात हे पूर्ण सगळं जे भाग आहे ना, हा भाग, याच्यामध्ये सीताफळाची झाड आहेत. त्यामुळं ही सीताफळाची झाड आहेत. या झाडाला सीताफळ येतात. आम्ही तर सीताफळ न्यायला येतो, परंतु हा भाग बघा, इथेही सगळे दगड पडले, अवशेष आहेत हे सगळे. आणि हे सगळे ते वसवाडीचे आहेत.
हा समोरचा भाग दिसतोय त्या वरच्या बाजूला वसवाडी नावाचा जो आता मी तुम्हाला फुटेज दाखवलं ते गाव अस्तित्वात होतं, परंतु त्याच्या खालच्या बाजूला बघा इथेही पूर्ण दगडांचा खच साठलेला आहे. मग इथे सुद्धा त्या गावाच्या पायथ्याला अशा पद्धतीने जर दगड इथे पडलेले आहेत याचा अर्थ असा होतो बघा इथेही या गावाच्या खुणा आपल्याला दिसत आहेत. हे बघा इथे हे भिंती या समोर आहेत ना अशा, या भिंती आहेत अशा पद्धती. पूर्ण हा भाग आहे ना, या भागात सगळी दगड दिसेल तुम्हाला. म्हणजे इथेही पूर्ण या भागामध्ये त्यांची घरं होती आणि ही दगडामध्ये बांधलेली घरं होती. इथून कुठे गेले काय गेले आता याचा कुणाला तरी विचारावं लागेल, किंवा या गावाविषयी थोडंसं इतिहासामध्ये आपण डोकवून बघूयात. कोणाला काही माहीत असेल तर बघूयात आपण. समोरच्या बाजूला आंब्यावरून आंबे उतरत आहेत. ते काका आहेत माझे. त्या काकांना या वसवाड्याविषयी काही माहीत असेल ना ते आपण त्यांना विचारूया. जुन्या काळात ते तर घर हे होते वाडी, वसवाडी म्हणायचे, ते दंडे म्हणत लोक आहेत पहिलं. मग तिथं जनावरला साप म्हणत मोठा, त्याच्यामुळे आम्ही तिथं जात दिसत नाही. गेलो तर एक दोघा जणांनी जायचं बघत यायचं बहुतेक. घरावरती होती का खालच्या बाजूला होती? वडी होती. खाली तर कसं काय सगळे मग दगड वगैरे? खाली ही जनावर डोर बांधायचे कोटे हे केले लोकांनी, त्यांनी राहायला वरीच असं सगळे मातेने सगळे त्यांची घरच असत तितक्या लावणाला. त्या किती घरं होती तरी? आता काय ते पहिलं सांगता येईल. पहिले जुने बिथाड दिसायची तर आम्हाला 10 घरं दिसायची. 10 घराचे बिथाड कोणा आपापलं जसं जसं आहे तसं. सापामुळे जाळी बिली असं भीती वाटायची ना. जाळी राहिली म्हणून काय वाटत नाही. पहिले जाळी असल्यामुळे देव वाटायची. पण तिथं त्या बारावामध्ये पाणी कसं काय असेल? कारण खाली जर पाणी नाही ते वरती कसं काय असेल? नाही, पूर्वी पाणी त्यांना हित होतं आमच्या रानामध्ये. पुढे एक हितच विहीर असं तेच पाणी असतं त्यांना प्यायला. मग ते बाराव कशाला बांधले ते? बारो काय काळानं बांधले ते कोण? मग ते पावसाळी पाणी होतं का? पावसाळी असेल. पावसाळी शिजलेले पाणी असेल. उन्हाळ्याचं म्हणलं तर मग पाणी आम्ही विहीर खाल्ले तिथंच पाणी असतं. लोकांनी त्याचं नावच वसवाडी काय नाव असेल बरं? ते काय काळानंतर तिथून लोक कशी उठून गेली का काय झालं ते गेली दांडे गली, बीडची दांडे गल्ली. मग ते दांडे गली ती हितलीच घेतलीच आहेत. ते दांडवडीचं आंबाच्या मनी तर ते दांडे गेलीच होतं. परत काय गेले असतील लोक इथून? काय पूर्वी काय दुष्काळ पडून गेले का काय कोणाच्या वादायावदात गेले, परत उठून गेले. बरोबर. तिचं नाव वसवाडी पडलं. वसलेली वाडी सगळी निघून गेल्यामुळे आपलं वसाड झालं म्हणून त्याला नाव पडलं वसवाडी म्हणायची. मग तिथं लोक द्यायची ना. आम्ही देवाटायचं, आम्ही जातच नसले. एक गुराख्याने जायचं. मग सापाला बघत साप येतो का काय कोणी, ते लोक पूर्वी सांगायचं. किती वर्षापूर्वी घर असतील बरे? आता ती काय मला नेमकी सांगता येणार नाही. तुम्हाला कळतात का? नाही. तुमचं म्हणजे आमच्या लहान असाल तुम्ही? हे आमच्या पंजोबाच्या काळात गेली ती. पंजोबाच्या काळात? म्हणजे त्याला झाले असतील आता 100 वर्ष पुढे झालं असतील. 100च्या वरती. 100च्या वरती. आमच्या पंजोबांना झाडं लावली होती आंब्याची. त्यावर्षी जमीन मोडलेली नव्हती. पुन्हा हे आमच्या लोकांनी आपल्या ठिकाणी म्हणून धरलेली होती. पुन्हा मोजणी व्हायची तिथे बंद पडली, गायरांदच लागून गेली. बरोबर. ती कवा त्यावेळेस आमच्या आजोबाने झाड जवळ 100 झाड लावलं. आजोबांनी? हो, आंब्याचं झाड सगळ्या महिला 100 झाड होतं. मग पुन्हा ते काय म्हणले गायरान झालं. मग त्यांनी दिली सोडून राहणं. गायरान झालं. पुन्हा लोकांनी काय कोणी कशी थोडं नेली. फक्त 3 झाडं बसली होती. ही एक त्या नदीच्याकडे 2 होती. ती लय त्या नदीच्याकडे लय मोठं होती.
टोकडे बरोबर गेलो तुम्हाला हम्म, हम्म. वरनं दिसायचं त्याचं मात हा 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 त्याच्यामुळं ते याचं नाव वसवाडी पडलं. हा. पुन्हा पुढं चढून पुन्हा हे आमच्या आजोबाने हैदराबादला जाऊन जागेदार पण त्याचे वायते लावून आणले. हा 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 तेव्हा त्याच्या आधाराने हे गारण त्याच्या निजामाचं राज्य होतं इकडं पहिलं. हा हा. त्या निजाम कोणते वहिती लावून आणल्यामुळे आता सरकारला सुद्धा ते होता येत नाही. हा 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 बरोबर सरकारला कमी करा येत नाही. बरोबर बरोबर. ते आम्हाला ते कायमची राहिलीच वतन तुम्हाला देण्यात आलं. देण्यात आलं निजामच. बरोबर बरोबर. मी चलत गेलेले हैदराबादला हा हा तेव्हा हैदराबाद राजवट होती ना. हा राजवट होतं. मग ते ह्यांनी जाऊन तिथून पुन्हा बऱ्याच लोकांनी आता तुमचा आजोबा बांधास नागुरुजी, हम्म, आमचा आजोबा मारुती फुले, हम्म, पुन्हा दराडीची बी दोंडीबा, हम्म, पुन्हा हे तात्या पाटलाची हम्म, ही 5-7 जण लोक मिळून हम्म, हैदराबादला गेली चल. हम्म, आणि पुन्हा तिथून ह्याच्या वायथे लावून आले आपण जे हातात तलाठ्याकडे हो होते हो तसे नोंदी करण्यात आल्या तुम्हाला. हे तुमच्या भागात तुम्हाला बक्षीस पत्र देण्यात येतं. हा तुम्ही कसलेलं आतापर्यंत ते तुमच्या नावावर म्हणून. हो हो हा हा मग ते आता हे ह्याची विक्री होत नाही. हा हा होत होती पुरी हा आता शासनाने बंद केली पण ही त्याला काढून घेता येत नाही. बरोबर बरोबर. ही नाव कमीच करायची नाही. पहिलं ते निजामने केलं त्याच्यामुळे म्हणजे हा इतिहास वसवाडीचा 100-150 वर्षापूर्वीचा. पूर्वीचा म्हणजे आता हे 50 वर्षापूर्वी नाही 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 100 वर्षाच्या पलीकडाच. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं होतं की एक 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, परंतु काकांशी बोलताना चर्चा करताना लक्षात आलं की या गोष्टीला काकांच्या पंजोबाच्या किंवा आजोबाच्या काळामधल्या गोष्टी आहेत. आणि यांनी तुमच्या समोर सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी या नाविन्य किंवा नवीन होत्या माझ्यासाठी सुद्धा. तर हे अस्तित्व असेल त्या वसवाडीचं होतं, पण त्याच्या पाऊलखुणा आपल्याला इथे दिसलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा काकांनी केलेला आहे. भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.